नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्या भरतीची जाहिरात आयजीआय एव्हिएशन सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर या पदांसाठी ही भरती निघालेली आहे, ज्यामध्ये एकूण 1446 जागा भरल्या जात आहेत. या पदासाठी वेतन दरमहा 15,000 ते 35,000 रुपयापर्यंत असणार आहे. शिक्षण पात्रतेचा विचार केला तर किमान 10वी ते 12वी उत्तीर्ण असणारे मुलं-मुली इथे अर्ज करू शकणार आहे. तेव्हा सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 पर्यंत असणार आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर आज आपण या पदासाठी लागणारी पात्रता, वयाची अट, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आयजीआय एव्हिएशन सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या जाहिरातीवर आलेलो आहे, ज्यामध्ये एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर या दोन पदांकरता ही रिक्रुटमेंट 1446 जागांसाठी या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्याकरता पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे. तर या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारचा आहे, निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास कोणकोणती कामे या ठिकाणी करावी लागणार आहे, एक्झामचे स्वरूप कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे, सिलेबस या ठिकाणी कोणता इथे दिला गेलेला आहे, त्यानंतर एक्झाम करता जे काही परीक्षा केंद्र या ठिकाणी असणार आहे ते या ठिकाणी कोणते असणार, परीक्षा फी या ठिकाणी किती लागणार आहे, त्यानंतर जे काही सिलेक्शन प्रोसेस आहे ते सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे आणि या पदासाठी अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचे त्याबाबतची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण पदभरतीची माहिती आपण या ठिकाणी घेऊन या पदाकरता ऑनलाईन अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे सादर करायचा ते सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या पहिल्या पदासाठी ही पदभरती होत आहे. टोटल 1017 जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहे. 25,000 ते 35,000 पर्यंत वेतन या पदासाठी असणार आहे आणि अर्ज करण्यासाठी वयाची अट 18 ते 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर लोडर या दुसऱ्या पदाकरता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. 429 जागा भरल्या जात आहेत. 15,000 ते 25,000 रुपयापर्यंत वेतन या पदासाठी असणार आहे आणि अर्ज करण्याकरता वयाची अट 20 ते 40 वर्षापर्यंत इथे देण्यात आली आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये मिनिमम एज्युकेशन या पदासाठी बघू शकता. म्हणजेच एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर एअरपोर्ट लोडर या दुसऱ्या पदासाठी अर्ज करण्याकरता किमान शिक्षण पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या पहिल्या पदासाठी पुरुष आणि महिला असे दोघेही पात्र उमेदवार अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर एअरपोर्ट लोडर या दुसऱ्या पदासाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर या पदासाठी एव्हिएशन एअरलाईनचं कोणतंही सर्टिफिकेट किंवा डिप्लोमाची काही आवश्यकता नाही. 10वी ITI झालेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर या पदासाठी जे काही एज रिलॅक्शन या ठिकाणी लागू आहे ते या विभागाकडून या ठिकाणी लागू करण्यात आलेले नाही. म्हणजेच मित्रांनो, जी या ठिकाणी वयाची अट देण्यात आलेली आहे त्याच वयोमर्यादेमध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करावा लागणार आहे. त्याकरता कोणत्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट उमेदवारांकरता एज रिलॅक्शन या ठिकाणी या विभागामार्फत देण्यात आलेलं नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो, या पदासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास कोणकोणती कामे करावी लागणार आहे तर या ठिकाणी बघा, एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या पदासाठी निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास पॅसेंजर चेक इन, एअरलाईन तिकीट रिझर्वेशन, बोर्डिंग, टर्मिनल फंक्शन, पॅसेंजर अँड एअरलाईन सॅटिस्फॅक्शन अशी कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत. 3 शिफ्टमध्ये या ठिकाणी कामे करावी लागणार आहे, ज्यामध्ये नाईट शिफ्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो उमेदवारास या ठिकाणी कामे करावी लागणार आहे. त्यानंतर एअरपोर्ट लोडर करता कोणकोणती कामे या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, बॅगर कार्गो लोडिंग करणे, त्यानंतर एअरक्राफ्ट ट्रॉलीज ऑफलोडिंग करणे, कॅबिनची क्लिनिंग करणे, त्याचप्रमाणे एअरक्राफ्ट किंवा जे काही वर्कशॉप टेक्निशियन्स आहेत ते या ठिकाणी क्लिनिंग करणे, अशा प्रकारची बरीचशी कामे एअरपोर्ट लोडरला या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि ही जी सर्व कामे आहे मित्रांनो ती तुम्हाला एअरपोर्टवरच या ठिकाणी करावी लागणार आहे. तर एअरपोर्टवर एक सुवर्ण संधी आहे काम करण्याची, ज्यामध्ये तुम्हाला एक उत्कृष्ट वेतन सुद्धा असणार आहे आणि एक सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी होत आहे. तर या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर या ठिकाणी
या परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे आहे, त्याकरता कोणते सिलेबस दिले गेलेले आहे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या पदासाठी तुमची रिटन एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग, इंग्लिश नॉलेज, एव्हिएशन नॉलेज अशा प्रकारचे सब्जेक्ट परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारल्या जाणार आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी मित्रांनो 25 प्रश्न या ठिकाणी असणार आहे. टोटल 100 प्रश्न या ठिकाणी असणार आहे. या परीक्षेमध्ये 100 प्रश्नांची ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे. त्याकरता 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी मित्रांनो या ठिकाणी 1 गुण असणार आहे. तर टोटल मित्रांनो 100 गुणांची ही परीक्षा 100 प्रश्नांसाठी या ठिकाणी होणार आहे. रिटन एक्झाम या ठिकाणी तुमची इथे घेतल्या जाणार आहे. ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, या परीक्षेकरता सिलेबस कशा प्रकारचा आहे तर बघा, सुरुवातीला जी काही माहिती सांगितली त्यामध्ये सिलेबस इथे जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग, जनरल इंग्लिश, त्यानंतर एव्हिएशन नॉलेज अशा प्रकारचा या ठिकाणी सिलेबस असणार आहे. तर सिलेबस कशा पद्धतीचा आहे याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून तुम्ही या पदभरतीची जी काही जाहिरात असणार आहे ती डाउनलोड करून या पदभरतीसाठी लागणारा जो काही सिलेबस आहे, एक्झाम स्वरूप आहे किंवा जी काही निवड प्रक्रिया त्याबाबतची माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे बघा, एक्झामचे डिटेल्स माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये 100 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क या ठिकाणी दिले गेलेले आहे. इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकता. त्याकरता कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिलं गेलेलं नाही. तर या परीक्षेसाठी जी काही परीक्षा फी लागणार आहे ती ग्राउंड स्टाफ करता ₹350 असणार आहे. तर लोडरसाठी ₹250 फी या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेट करता समान फी या ठिकाणी असणार आहे. त्याकरता कोणतीही या ठिकाणी तुम्हाला रिझर्वेशन या परीक्षेमध्ये या ठिकाणी परीक्षा फी म्हणून या ठिकाणी दिल्या गेलेलं नाही. सेम फी या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीतील उमेदवारांकरता असणार आहे. आता एक्झाम करता जे काही परीक्षा केंद्र आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर प्रत्येक राज्यांमध्ये या पदाच्या जागा या ठिकाणी वॅकेंट आहे. जे काही परीक्षा केंद्र आहे ते सुद्धा या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राकरता नागपूर, मुंबई आणि पुणे हे 3 जिल्हे त्याकरता परीक्षा केंद्र इथे दिल्या गेलेले आहे. तर अशा प्रकारे नागपूर, मुंबई, पुणे हे 3 सेंटर्स या ठिकाणी तुम्ही परीक्षेकरता या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मग या पदासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. तर बघू शकता, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी झाल्यास सरळ सरळ तुमचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तो रिजेक्ट करण्याची या ठिकाणी पूर्ण चान्सेस आहे. तेव्हा ऑनलाईन अर्ज सादर करताना संपूर्ण काळजी घेऊनच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. 21 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज तुम्हाला सादर करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर रिटन टेस्टच्या माध्यमातून तुमचं निवड या ठिकाणी होणार आहे. जे उमेदवार या ठिकाणी रिटन टेस्टमध्ये पात्र ठरतील त्यांची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे. हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेमध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. तर लोडर या पदासाठी कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू या ठिकाणी होणार नसून त्यामध्ये फक्त एक्झाम या ठिकाणी लोडर पदासाठी घेतल्या जाऊन निवड केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारची सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर काही जनरल कंडिशन या ठिकाणी उमेदवारांकरता या पदासाठी लागू असणार आहे. तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे सादर करायचा त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, IGI एव्हिएशन सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत जे काही लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतची, त्या लिंकवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ठिकाणी फॉर्मॅट ओपन होणार आहे. तर या वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. तर या ठिकाणी बघा, या फॉर्मॅटवर आल्यानंतर या ठिकाणी काही डेट्स इथे दिलेले आहेत. 10 जुलै 2025 पासून म्हणजे आजपासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि 21 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या फॉर्मॅटवर आल्यानंतर तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला तुमचं फुल नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमचं जे काही नाव आहे त्या ठिकाणी फुल नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलाचे पूर्ण नाव, त्यानंतर तुमच्या आईचं नाव आणि जी माहिती भरणारा तुमची जी पर्सनल डिटेल्स आहे ती तुमच्या 10वीच्या जी काही सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटनुसार या ठिकाणी भरून घ्यायचे. त्यानंतर तुमचं जी काही जन्मतारीख असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचं नॅशनॅलिटी इथे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही जेंडरमध्ये मेल आहात की फिमेल आहात ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती या ठिकाणी आहे, तुम्ही SC आहात, ST आहात, OBC आहात, अदर आहात, जनरल आहात, हे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे, सिंगल आहात, मॅरिड आहात, ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर्स या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तर तुम्ही महाराष्ट्रामधून या ठिकाणी अर्ज सादर करत असाल तर नागपूर, मुंबई आणि पुणे असे 3 सेंटर्स या ठिकाणी देण्यात आलेले. त्यापैकी कोणतंही एक परीक्षा केंद्र तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं जे काही राहतं
ठिकाण आहे ते या ठिकाणी ॲड्रेस म्हणून इथे टाकून घ्यायचं. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता तुम्ही राहत्या ठिकाणाचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची सिटी निवडायची आहे, त्यानंतर तुमचं स्टेट निवडायचं आहे, तुमचा पिनकोड इथे निवडून टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही ईमेल आयडी इथे असणार आहे ती इथे टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे, जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं जे काही या ठिकाणी शिक्षण झालेलं असेल, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज सादर करत असाल त्यानुसार या ठिकाणी शिक्षण पात्रता इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता जनरल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं आधार कार्डची डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे. तुमच्या आधार कार्डवर तुमचं जे काही नाव असेल त्या ठिकाणी आधार कार्डनुसार इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जनरल इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटो आयडेंटिटी म्हणून तुमचा या ठिकाणी फोटोग्राफ्स या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. पासपोर्ट साईजचा जो काही तुमचा फोटो असेल तो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. 4 MB पर्यंत तुम्ही या ठिकाणी तो फोटो इथे अपलोड करू शकता. संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून झाल्यानंतर एकदा चेक करून घ्यायची आहे. जर या ठिकाणी माहिती काही चुकीची असेल तर त्या ठिकाणी चेक करून घ्या, म्हणजे जेणेकरून अर्ज सादर केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही. संपूर्ण फॉर्म या ठिकाणी चेक करून घ्या. त्यानंतरच या ठिकाणी सबमिट बटनावर या ठिकाणी क्लिक करा. सबमिट बटनावर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज फी या ठिकाणी भरायची आहे. तर ही अर्ज फी किती आहे? ग्राउंड स्टाफ करता या ठिकाणी ₹350 अर्ज फी आहे. तर लोडरसाठी ₹250 या ठिकाणी फी असणार आहे. तर सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज तो या ठिकाणी सादर करून घ्यायचा. तर अशा प्रकारे एक सोपा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज आहे या ठिकाणी भरण्याबाबतचा, त्याची माहिती मी या ठिकाणी थोडक्यात देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 1446 जागांसाठी ही पदभरती IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या विभागाकडून ग्राउंड स्टाफ या पदासाठी आणि लोडर पदासाठी काढण्यात आलेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.